हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण आज कटोरी ब्लाऊजचं 38 साईजचं कटिंग बघणार आहोत. हा माझ्याकडे आहे ब्लाऊज. या ब्लाऊजवरनं मापे कशी घ्यायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. फर्स्ट आपण पूर्ण उंची घ्यायची आहे ब्लाऊजची. इथं शोल्डरपासून असा टेप पकडायचा आणि शेवटपर्यंत उंची बघायची. 12.5 इंच, 13.5 इंच, 13.5 इंच. तर मुंडा मोजायचा आहे. असं टेप पकडायचं मुंड्यात आणि असं मोजायचं. एका साईडचा पण मोजतोय, पुढच्या साईडचा 8.5 भरला आहे. मुंडा 8.5, 8.5चे पूर्ण 8 दुनी 16, 8.5 आणि पूर्ण आहे तो किती असणार आहे? 16.5. 8च्या डबल 16, 9.5 छाती आहे. म्हणजे 9.5 म्हणजे चौथा भाग. 2.5 म्हणजे फुल भाग किती असणार आहे? 38. बाही मोजूयात आता आपण. बाही किती आहे? 6.5 आहे. बाही रुंदी 6.5. पुढचा गळा आवडीप्रमाणे घ्यायचा. मी 6.5 घेते आणि शोल्डर 5.5 घेते. मी आता कंबर मोजणार आहे. असं व्यवस्थित टेप लावून घ्यायचा. ब्लाऊजची कंबर हुकपट्टी इथं आयपट्टी सोडून दिलेली आहे. इथपर्यंतच घेतले. 32.5 भरते. 32चा हाफ पार्ट, 32चा चौथा 8.25. कमरेचा पण चौथा काढलेला आहे. तर मी आता ड्राफ्टिंग केलेलं आहे. हे पूर्ण मापे आहेत. इथे मी ड्राफ्टिंग केलेलं आहे. इथे मी शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, गळा रुंदी घेतलेला आहे 2 इंच, पुढचा गळा घेतलेला आहे 6.5 इंच. इथं गळ्याला शेप दिलेला आहे. पुढचा मुंड्याचा पाऊण इंच घेतलेला, नंतर 1.5 इंच, नंतर इथे छातीचा चौथा 9.5 अधिक 1.5 इंच, इथं कंबरेचा चौथा 8.25 अधिक 2.5 इंच घेतलेला आहे. 8.25 अधिक 1 9.25 इंच इथं घेतलेला आहे. 9.25 इंच आणि इथून 1.5 इंच शिलाई मार्जिन. इथून आपल्याला वर पाऊण इंच 1.25 इंच घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला शेप द्यायचा आहे कटोरीचा. आणि जो शोल्डरची लाईन आहे ती पूर्ण अशी खाली आखून घ्यायची आहे आणि अशी शेप द्यायचा आहे कटोरीचा. इथपर्यंत ड्राफ्टिंग करायला. ही आहे आपली योकपट्टी मी 2.5 घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि इथं वरती पाऊण इंचाचा असं शेप दिलेला आहे. आता आपण कटोरी कटिंग बघूयात. मी कटोरी आहे अशी आखून घेतलेली आहे. इथून कटोरीला 1.5 इंच वाढवायचं आहे. इथून 1.5 इंच आणि ह्या दोघांचा मध्य काढलेला मी इथं मध्यपासून इथं 1.5 इंच घेतलेला आहे. हे तिन्ही पॉईंट गोलवा करत असं जोडलेलं आहे. इकडून गळ्याच्या साईडनाचा गोलवा करत जोडलेला आहे, इकडून जोडलेला आहे. आता मी हे कट करून घेतो. ही झाली आपल्या कटोरी ब्लाऊजची कटिंग. योकपट्टी कापडावर कट करताना इकडून 1/2 इंच वाढवणे आणि ही जी पट्टी आहे इकडून 1/2 इंच वाढवायचं कपड्यावर कापताना, आणि ही योकपट्टी कापडावर कापताना 1/2 इंच वाढवायचं शिलाई मार्जिनसाठी. ही आपली वाढवलेली कटोरी आहे. इकडून 1.5 इंच घेतलं, इकडून 1.5 इंच घेतलं, एक रेष मारलेली आहे. इथं मध्य निघालेलं आहे. मध्यातून खाली 1.5 इंच घेतलेलं आहे. इथं गोलवा आकार दिलेला आहे आणि हे आपलं कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.